चन्द्रमकलङ्कं गुणरयनभूषणोदयं जीवसपरिवर्णं उच्चम्। देवळ सिद्धांत चक्रवर्ती नेमिचंद्र आचार्य की जय। परमपूज्य चार्य चक्रवर्ती समाज सम्राट आचार्य शांती सागर जी महाराज की जय। देवळ प्रातः स्मरणीय गुरुदेव समंत भद्रमुनी महाराज की जय। देवळ परमपूज्य आचार्य प्रवेशात सुंदर सागर जी महाराज की जय। देवळ परमपूज्य मम दीक्षा गुरु वात्सल्य सिंधु आचार्य सुरेश सागर जी महाराज की जय। नमस्ते जय। संयम मार्गणा आहे। संयम मार्गणेमध्ये संयमाचे किती भेद सांगितले? आणि संयम मार्गणेचे 7 भेद सांगितले। तर त्यापैकी 5 संयमाचे स्वरूप सांगितलं। सामायिक संयम, त्याला म्हटलं तर शास्त्रामध्ये सामायिक संयम, एक संयम म्हणजे सावध्य निवृत्ती रूप संयम धारण करणं, ते सामायिक संयम आहे। आणि पूर्व पर्यायाचा छेद करून त्यामध्ये स्थापन करणं पुन्हा व्रतामध्ये आपल्याला, तर ते छेद उपस्थापन। पर्याय विशुद्धी म्हणजे विशिष्ट प्राणीवधापासून निवृत्ती रूपची विशिष्ट विशुद्धी आहे, ते पर्याय विशुद्धी संयम। लक्ष द्या। सूक्ष्म संप्रदाय म्हणजे त्या ठिकाणी सूक्ष्म लोभाचा उदय आहे, तो सूक्ष्म संप्रदाय गुणस्थानवरती, म्हणजे तो सूक्ष्म संप्रदाय संयम आहे। आणि यथाख्यात पूर्ण कर्मोन्वयाचा उपशम क्षय झाल्यावर जो होतो संयम, तो यथाख्यात संयम आहे। आता पुढे ते संयम सांगताय। 476 नंबरची गाथा आहे। पंचतिः चौविहेय अणुगुण सिखावये हि संयुक्ता उच्चन्ति देशविरया सम्मा इति झल्झल्यकम्मा पंचतिः चौविहेय अणुगुण सिखावये हि संयुक्ता उच्चन्ति देशविरया सम्मा इति झल्झल्यकम्मा। देश विरत संयमा संयम रूप जो भाव आहे त्याचं वर्णन करतात की जो 5 प्रकारचे अणुव्रत, तीही गुणव्रत, 3 प्रकारचे गुणव्रत आणि 4 प्रकारचे शिक्षाव्रत यानं संयुक्त आहे। सामान्य व्रतीचे आहे त्याचे 12 व्रत आहेत, जे दुसऱ्या प्रतिमेमध्ये 12 व्रत सुरू होतात, म्हणजे तिथून व्रत प्रतिमा म्हणतात त्याला। आपण काय केलंय, फक्त व्रत घ्यायचं म्हणजे सवळ्याने जेवायचं, आणि तेच आम्हाला कठीण वाटतंय। कोण सवळ नेसणार, कोण जेवणार, परंतु त्याच्यामध्ये ही 12 व्रत आहेत आणि ते 12 व्रत ही परिणामात्मक आहेत जीवाचे, म्हणजे आपले परिणाम व्हायला पाहिजे की ह्या 5 प्रकारच्या पापापासून आपली स्वतःची निवृत्ती करणं, ही 5 अनुव्रत आहेत। महाव्रत नाही शक्य आपल्याला, महाव्रतच घ्यायला पाहिजे करून, नाहीतर घरात राहून एवढं तरी करूया, छोटं व्रत तरी पालन करूया। किती चांगले आहे ती व्रत। अहिंसा, हिंसा करायची नाही, काय वाईट आहे याच्यामध्ये, सत्य बोलायचं, चोरी करायची नाही, कुशील सेवन करायचं नाही, म्हणजे ब्रह्मचर्य पाळायचं आणि परिग्रहाचं परिमान करायचं, हे सगळे आपल्या आत्म्याला उपयोगीच आहेत ना। आता ते सगळं लांबून आपल्याला संपवायचं प्रकरण, नाहीतर ते कथा सांगतात ना, सुकुमार मुनींचा पूर्वभाव, ती लहान मुलगी होती, तिने व्रत घेतले होते आणि वडील म्हटले की नको ते व्रत परत देऊन टाक, आणि ज्याला रस्त्यातून जाताना ते 5च्या 5 ते पापाची फळ भोगणारे माणसं बघितलं, ती मुलगी म्हणते की मी घेतलं त्यात वाईट काय, सगळे म्हणजे किती चांगले व्रत आहेत हे, आणि का आपल्याला त्याचे भाव होत नाहीत। ते गुणव्रत, देशव्रत, किती आपले विकल्प कमी झाले, परदेशात जायचं नाही, हे गाव सोडून आपल्याला जायचं नाही, किती विकल्पापासून निवृत्ती होते। म्हणजे व्रत घ्यायची म्हणजे विकल्पच कमी करायचे खरं म्हटलं तर, आपल्या विकल्पाला, आपल्या इच्छेला बंधन येते त्याच्यामध्ये, त्यामुळे आपला आत्मा पापापासून वाचतो, सुरक्षित होतो, विनाकारण होणाऱ्या पापापासून वाचतो ना।
आणि 4 प्रकारचे शिक्षा व्रत इथं तर मुनी होण्याचं शिक्षण मिळतंय. सामायिक करायचं, प्रशोदोपवास करायचं आणि भोगोपरिमान आणि अतिथी सविभाग, हे सगळे मुनी होण्याचे शिक्षण मिळते त्याच्यातून. म्हणून ही 12 व्रत आत्म्याला अत्यंत उपयोगी आहेत. म्हणून व्रत घ्यायचं म्हणजे माझ्या आत्म्याचं कल्याण आहे. तिथं असं बघू नका की मी कुठं सोहळ्याने जेवत बसायचं, ही पीडा आहे सोहळ्याची नाही. आणि सुंदर किती सांगितलं विशेषण बघा, झलिय कम्मा. कसं आहे तो देशविरत उच्चंती देशविर्या, असे ह्या 12 व्रतांचे संयुक्त त्याला देशविरत म्हणतात. असा कोण आहे तो सम्यक दृष्टी आहे. सम्यक दर्शनाशिवाय व्रत नाही असले तर ते द्रव्य व्रत म्हणतात. आणि असं पण विचार करायचं नाही आम्हाला निश्चय सम्यक व्रत झालं नाही तर व्रत घेऊन तर काय उपयोग नाही. निश्चय सम्यक झालं तरी सुद्धा ते आपले व्यवहार सम्यक धारण करून द्रव्य व्रत धारण करायची. कारण कोणत्या समय आपला निश्चय सम्यक होईल काही सांगता येत नाही. आम्हाला त्याला निश्चय सम्यक झालं तर एकदम डायरेक्ट पहिल्या गुणस्थानातून 5व्या गुणस्थानात जाणार तो जीव. म्हणून सम्यक नसताना सुद्धा व्रत धारण करणं हे आपल्या निरर्थक नाहीये, ते सुद्धा फलवान आहे. झलिय कम्मा, छटकून टाकले कर्म, झटिती कर्म. सगळे कर्म काय होतात निर्जरा. तसं आहे ना, सगळे देशवृत्तीची प्रत्येक समयाला निर्जरा चालू असते. कुठली सामान्य निर्णय असंख्यात कोट निर्जरा प्रत्येक समयाला होणारच त्याची. त्याला म्हणतात अवस्थित गुणश्रेणी निर्जरा होते. जे असंख्यात गुण निर्जरेचे स्थान सांगितले त्याच्यामध्ये दुसरं स्थान आहे ना सम्यक दृष्टी श्रावक. श्रावक म्हणजे कोण व्रती, त्याला श्रावक म्हटलेलं आहे. हे दुसरं निर्जरेचं स्थान सांगितलं. 11 निर्जरेचे स्थान सांगितले, 10 सांगितले तर 11 येतात. त्याच्यापैकी दुसरंच निर्जरेचं स्थान सांगितलं श्रावक, जे देशवृत्ती होणं हे निर्जरेचं स्थान आहे. सतत निर्जरा होते. मग त्या देशवृत्तीचे किती भेद आहेत ते पुढच्या गाथेमध्ये सांगतायत. पुन्हा कुणाला देशवृत्ती म्हणायचं. 477 नंबर गाथा आहे. दंसन वद सामाय ओ सह सच्चित्तराय भक्तेय बंबारंभ परिकः अनुमन मुद्दिट्ट देश विरदेते दंसन वद सामाय ओ सहस्रचित्तराय भक्तेय बंबारंभ परिकः अनुमन मुद्दिट्ट देश विरदेय. विरदेते हे आपण प्रतिकरण पाठामध्ये घेते ना, हीच गाथा असते सगळीकडे. देश दंसन वद सामाय दंसन वद सामाय ओ सहस्रचित्तराय भक्तेय बंबारंभ परिकः अनुमन मुद्दिट्ट देश विरदेते. प्रतिक्रमणामध्ये हीच गाथा आहे. देश विरते हे देश विरत आहे. हे म्हणजे कोण? जो पहिलं दंसन म्हणजे दार्शनिक प्रतिमाधारी म्हटलं. दर्शन प्रतिमा, पहिली प्रतिमा कोणती आहे? दर्शन प्रतिमा. दर्शन म्हणजे सम्यक दर्शन घ्यायचं त्या ठिकाणी. सम्यक दर्शनापूर्वक 8 मूलगुणांना निरतिचार पालन करणं त्याला पहिले दर्शन प्रतिमा म्हटलेले आहे. अष्टमूलगुण तिथून सुरू झाले खरे. आपण पूर्वी देतो लहान मुलांना ते अभ्यास रूपाने, परंतु खरे मूलगुण कुठून सुरू झाले? दर्शन प्रतिमेपासून. तिथं निरतिचार सांगितलं. कुठलं मध्य मांस मधुचा त्याग, 5 उदंबरचा त्याग ठेवता 5 अनुरोध पण घेतले जातात. वेगवेगळ्या प्रकारात सांगितलेलं अष्टमूलगुण. तर त्या ठिकाणी मध्य मांस मधु ज्याच्यामध्ये त्याचा दोष लागतो ती सुद्धा पदार्थ खायचे नाही. म्हणून मर्यादित आटा पहिल्या दर्शन प्रतिमेपासून सुरू झाले. कारण अमर्यादित पिठामध्ये त्रसजीवाची उत्पत्ती होते आणि त्रसजीव म्हणजेच मांस संज्ञा येते. मग मांसाचा दोष लागतो. अमर्यादित पीठ खाल्लं तर मांस खाल्ल्याचा दोष आहे. म्हणून तिथं मर्यादित पीठ सगळ्याचे मर्यादा पालन करायची. त्रसजीवों की अवगाहना सूक्ष्म जो सबसे पहली अवगाहना वो भी हमारी आंखों का विषय नहीं. पर्याप्त की तो घनांगुल का संख्यात्व भाग है. अपर्याप्त की जो है वो घनांगुल का संख्यात्व भाग है. तो पर्याप्त जीव है वो छोटी भी है तो घनांगुल का संख्यात्व भाग है. हाँ सूक्ष्म छोटी एकदम घनांगुल का संख्यात्व भाग माइक्रोस्कोप से देख सकते हैं. हाँ
1000वा भाग या तिथला छोटा भाग दिसू शकतो. तर पहिले दर्शन प्रतिमा, दुसरी व्रत प्रतिमा सांगितली 12 व्रतांचं पालन करणं. तिसरं सामायिक प्रतिमा, म्हणजे 12 व्रत तर आहेच पुढच्या सगळ्या प्रतिमेमध्ये, पुन्हा त्याच्यामध्ये आता सामायिक प्रतिमा इथं तिसरी वाढली. मग तिथं दुसऱ्या प्रतिमेमध्ये पण सामायिक आहे, पण तिथं प्रतिमा स्वतंत्र घेतली सामायिक प्रतिमा, तर तिथं तिन्ही संध्याकाळामध्ये 48 मिनिट पूर्ण सामायिक करायचं. दुसऱ्या प्रतिमेमध्ये एवढं बंधन नाही, सामायिक करायचं, परंतु इथं नियमानं आणि तिन्ही वेळेला आणि कमीत कमी 48 मिनिटं त्याची जगणं काय सांगितलं ते सामायिक करणं. नंतर चौथं कोणते आहे? प्रशुद्धोपवास, म्हणजे अष्टमी चतुर्दशी उपवास आणि आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशी एकासन किंवा मग त्याचे पण मध्यम जगण्य भेद केलेले आहेत. नंतर सचित्त त्याग, म्हणजे 5व्या प्रतिमेपासून सचित्त वस्तू ज्याच्यामध्ये जीव सहित आहेत, एक इंद्रिय पण असू दे, भाज्या असू देत, हे असू देत, पाणी असू देत, गरमच पाणी प्यायला पाहिजे, गार पाणी नाही प्यायचं, किंवा जे भाज्या वगैरे आहेत त्या कच्च्या खायच्या नाहीत, किंवा त्याला लोण वगैरे लावलेलं असेल चिरून वगैरे हे लावून प्रासूक करून ते खाऊ शकतो. हे प्रासूक करून घ्यायचं कुठली पण वस्तू घेतली तर. मग प्रासूकचे पण प्रकार आहेत, गरमच करायला पाहिजे असं नाही, चिरल्यावर छिन्न भिन्न केलं तरी सुद्धा ते प्रासूक त्याची गृहीत झाली. आणि त्याला लोण वगैरे लावलं, आंबट वगैरे लावलं तर, लिंबू वगैरे लावलं, धण्याचे पूड घातले तर ते प्रासूक होते. सचित्त आता ते काय प्रत्येकाचा विषय जाऊ दे. राई भक्ते, रात्री भोजन त्याग, किती त्याग करायचे आपल्या अंतरंग परिणामावर आहे. नियम काय आहे तिथे सांगायचं. रात्री भोजन त्याग प्रतिमा 6व्या मध्ये सांगितली. सामान्य जैन आहे तर तिथे तो रात्री भोजन करत नाही, सामान्य श्रावक सुद्धा, परंतु तिथे ही प्रतिमा घेतली तर त्या प्रतिमेमध्ये निरतिचार पालन करायचंय. म्हणजे रात्री कुणाला द्यायचं नाही, स्वतः तर खायचं नाही, कुणाला द्यायचं नाही, कुणाला अनुमोदना पण करायची नाही. घरातले लोक असतील तर त्याला पण पाणी सुद्धा देऊ शकत नाही रात्री. ते रात्री भोजन त्याग प्रतिमा आहे. तर 7वी ब्रह्मचर्य प्रतिमा, पहिल्या 12 व्रतामध्ये पण ब्रह्मचर्य आहे, परंतु तिथे स्वस्त्रीचा त्याग नाही. या ब्रह्मचर्य प्रतिमेमध्ये आपल्या स्वस्त्रीचा सुद्धा म्हणजे त्याग, म्हणजे घरात राहू शकताय का, परंतु त्याच्याबरोबर कोणताही व्यवहार करायचा नाही, मैथून सेवन करायचं नाही. तर ती ब्रह्मचर्य प्रतिमा आहे. आरंभ त्याग प्रतिमा, म्हणजे तिथं सांगितलं की कोणताही आरंभ करायचा नाही, काम वगैरेची कोणता आरंभ त्याग करायचं इथं. आता त्याच्यामध्ये पण मत आहेत कोणाकोणाची, कोण आरंभ त्याग म्हटलं की काहीच करायचं नाही, स्वयंपाक वगैरे हा पण आरंभ, परंतु इथं त्यांनी सांगितलं गृहस्थ आहे तर तो स्वयंपाक वगैरे करू शकतोय, परंतु शेती बीती असला आरंभ करायचं नाही, व्यापार वगैरे. दूसरे के लिए कोई भी आरंभ नहीं करना. अपने कपड़े धो सकता है, अपना भोजन बना सकता है, पर दूसरे के लिए कुछ भी नहीं कर सकता. लेकिन घर के लोगों को खाना नहीं बना सकता, तो फिर वो प्रतिमा नहीं लेगा. अपनी 8वीं प्रतिमा, वो 8वीं प्रतिमा लेगा तो घर का काम नहीं करेगा. नहीं भैया, वो नहीं कर सकता. खुद का करेगा. हाँ, खुद का करेगा, खुद का करे, कपड़े भी धोएगा, भोजन भी बना सकता है अपने लिए. उसको मालूम है ना कि अपने आरंभ करने में मुझे बस इतनी हिंसा का दोष लगा. घर के लिए तो 15-20 आदमी घर के लिए बनाते रहो सारे दिन, तो नहीं, इसलिए वहाँ पे आरंभ की परवानगी नहीं है 8वीं प्रतिमा में. साधूंचा आहार, म्हणजे आता आपलं स्वतःला करणार म्हटलं साधूंना पण देऊ शकतो. आरंभ त्याग. नंतर परिग्रह त्याग, म्हणजे आपल्या नावानं कोणतीही संपत्ती ठेवायची नाही, परिग्रह धन वगैरे. परिग्रह त्याग अनुमती देऊ शकतो तिथे, परंतु स्वतःच्या नावानं काही ठेवू शकत नाही परिग्रह त्यागमध्ये. नंतर अनुमती त्याग, घरात कोणाला काही व्यापाराची किंवा शेतीची किंवा कशाची अनुमती पण द्यायची नाही, लग्नाची कशाची अनुमती द्यायची नाही. घरात सुद्धा राहू शकतोय तो आणि संघात पण राहू शकतोय, परंतु घरात राहिला तर अनुमती द्यायची नाही कसली. नंतर 11वी सांगितली उद्दिष्ट त्याग प्रतिमा, म्हणजे तो घरात पण राहत नाही, शुल्लक झाला तो उद्दिष्ट त्याग प्रतिमेमध्ये. शुल्लक शुल्लिका आरेकांचं पण तसं 5वं गुणस्थान आहे, परंतु त्या प्रतिमेमध्ये आरेका येत नाही, कारण आरेका महाव्रती आहेत, उपचार आहे ना महाव्रती म्हटले, त्यांना हे 11 प्रतिमा देत नाहीत, त्यांना 28 मूलगुणच दिले जातात. फक्त त्याच्यामध्ये 2 मूलगुण आरेकांना 3
तीन कम है. तीन की परवानगी है. बस नग्नता नाही, उभारून आहार घेणं नाही और स्नान. आणि स्नान. म्हणजे स्नान फक्त ज्याला रजस्वला वगैरे होते त्यावेळेला तिला स्नान करण्याची परवानगी आहे. म्हणजे तीन मूलगुण पूर्ण पाळले जात नाही. नाही, परिग्रहामध्ये पण स्वतःसाठी काहीतरी उपयोगी करू शकत नाही. परिग्रह त्याग में जो वो अपने घर में है, हाँ. अपनी आजीविका के लिए उतना परिग्रह रख आपले सकता म्हणजे है. आपले कपडे, आपले हे सगळं ठेवायचं. अपने खुद पैसे. के लिए- हाँ. हाँ. खुद के लिए बस जितनी आवश्यकता है उतना ही. सोना चांदी वगैरह की तो उसको भी परवानगी वो नहीं. नहीं, इनकी जीवन के लिए उपजीविका के लिए वो रख सकता है उतना पैसा. नहीं, वो घर में दो दूसरे लोग होंगे ना, वो देंगे ना उसको. अपने नाम से अकेला करो. है. अगर नहीं फिर है, परिग्रह त्याग क्यों करना? नहीं नहीं नहीं, सीमा. सीमित. वो सीमा अगर- नहीं होती. कोई नहीं समझो, अगर वो अकेला है तो वो कुछ अपने उपजीविका के लिए कर सकते हैं कि नहीं ऐसा? है ऐसे. चलो. अनुमती त्याग प्रतिमा आणि उद्दिष्ट त्याग प्रतिमा अशा प्रकारे देशविरतचे 11 भेद सांगितलेले आहेत. हे सगळे पायऱ्या आहेत, वर चढायचं. जसं त्याची परिणामांची निवृत्ती होईल, संयमाकडे तो वाढत जाईल. ह्याचं वर्णन एक आध्यात्मिक सोपानावर शीतल प्रसादचे पुस्तक लिहिले. सुंदर वर्णन, भावात्मक वर्णन आहे. कसा त्याचे परिणामाची लेवल वाढत जाते, तो कसा चिंतन करत जातो. बहुत अच्छे आध्यात्मिक सोपान शीतल प्रसाद जी के आध्यात्मिक सोपान पुस्तक है. उसमें 11 मतलब वो एक जीव सिद्धत्व तक कैसे जाता है, उसमें उन्होंने हर एक प्रतिमा का भी लिया है. ये ऊपर परिणामों की ऊंचाई है ना. ये 11 प्रतिमा घेतले म्हणजे आता मी दुसऱ्या तिसऱ्यात गेलो म्हणजे फक्त क्रियात्मक नाहीये, तिथं परिणामांचं त्याचं विशुद्धी वाढत गेलेली. कशी विशुद्धी वाढत जाते, कसं चिंतन होते त्याचं, बगीच्यामध्ये जातो, कसे विचार करतो. बहुत अच्छा है. मैं भी भूल गई सब. आगे आता तिथं असंयम सांगतात. 7वा भेद कोणता आहे? असंयम. तर त्या असंयमाचं वर्णन करतात. जीवाचोदसमेया इंद्रिय विषया हट्टवी संतु जेते सुनेव विरया असंजदाते मुने यौवा जीवाचोदसमेया इंद्रिय विषयात हट्टवी संतु जेते सुनेव विरया असंजदाते मुने यौवा. असंयम म्हणजे संयम नाही. मग संयम दोन प्रकारचे रे, प्राणी संयम आणि इंद्रिय संयम. तर दोन्ही प्रकारचा संयम ज्याच्या जवळ नाही त्याला म्हणायचं असंयम. जीवा 14 भैया. जीव किती प्रकारचे? जीव 14 जीव समास ना. एक इंद्रिय, त्याच्यामध्ये स्थावर आणि सूक्ष्म, सूक्ष्म आणि बादल एक इंद्रिय, द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुरेंद्रिय, असौज्ञी पंचेंद्रिय, सौज्ञी पंचेंद्रिय, त्याचे पुन्हा पर्याप्त आणि अपर्याप्त असे 14 जीव समासाचे भेद आहेत. म्हणजे 14 प्रकार आहेत जीवांचे. आणि इंद्रियांचे विषय किती आहेत? 28. तर 5 इंद्रियांचे विषय घेतले. आता पुढच्या ह्या गाथेमध्ये ती गाथा दिलेली आहे, तिथेच बघू आपण. 28 भेद दिलेले आहेत. तर 28 जे इंद्रियांचे विषय आहेत, जे ते सुनेव विरया, जे त्यापासून विरत नाही, त्याला काय म्हणायचं? असंयत. ज्याला व्रत घेण्याचे भाव होत नाहीत, म्हणजे अजून तो अंतरंगामध्ये संयमरूप परिणाम झालेला नाही, त्याच्यापासून विरत होण्याचे भाव झालेले नाहीत. म्हणून तो कोण आहे? असंयत आहे. म्हणून सांगितलं संयम आणि असंयम हा बाहेरची क्रिया फक्त आपण समजतो. सवळ्याने जेवण, हे करणं ते करणं, त्याला संयम म्हटलेलं नाही. संयम वासाचे अंतरंग परिणाम आहेत. त्या जीवांची मला हिंसा करायचीच नाही, ते जीव माझ्या हातून म्हणजे त्यांची विराधना होऊ नये असे अंतरंग परिणाम आहेत. अहिंसारूप परिणाम, सत्य वचनरूप परिणाम, हे सगळे परिणामावर अवलंबून आहे. अनुव्रत किंवा महाव्रत जे आहे ते सगळं. म्हणून ते भावच त्याचे उज्ज्वल झाले. या सगळ्या प्राणी हिंसापासून मी विरत होतो किंवा इंद्रिय विषयापासून विरत होतो, तर तो संयमी बनतो. मग पूर्ण नाही संयम ठेवू शकला तर आपण देशसंयम धारण करूया, देशसंयम देतो. परंतु देशसंयम पण धारण करण्याचे भाव होत नाही, तर तो कोण आहे? असंयत आहे. त्याला असंयत जाणणे योग्य आहे.
आता 28 भेद कोणते आहेत इंद्रियांचे विषय? 28 त्याची नावं सांगतात पुढे. पंचरस पंचवन्न, दो गंधा अट्ठभास सप्तसरा, मनसहित 28, इंद्रिय विषयामुळे दौवा. पंचरस पंचवन्न, दो गंधा अट्ठभास सप्तसरा, मनसहित 28, इंद्रिय विषयामुळे दौवा. इंद्रियांचे विषय, रसनेंद्रियाचा विषय काय आहे? रस. जेवायला बसले की कळते रस कसा पाहिजे? मला आवडणारा पाहिजे, गोड पाहिजे, तिखट पाहिजे, आंबट पाहिजे, लोणचं असं नाही तर चालत नाही. तर हे रसनेंद्रियाचे विषय जे आहेत ते 5 रस आहेत. आंबट, तिखट, खारट. खारट घेत नाही ते याच्यामध्ये, रसामध्ये गोड, कडू आणि तिखट होतं ना. मीठा, खट्टा, कसायला, कडवा, चटपटा. तुरट म्हणतात, तुरट कसायला म्हणतात ना, तो रस घेतात. ते खारट मग मीठ कशात येते सांगा बरं? मीठे में लिया मीठ करो. मधुर. हाँ. मधुर रसामध्ये घेतले. नसले मीठ तर जेवण गोड लागते का? चवच लागत नाही. तर मिठाला मधुर रसामध्ये घेतले. नंतर पंचवर्ण, चक्षुरेंद्रियाचे विषय 5 वर्ण. चांगलं दिसायला पाहिजे, गोर, काळ, लाल, निळा आणि पिवळा. सफेद, पीला, हरा, लाल, काला. 5 वर्ण. सफेद, 2 गंध, सुगंध, दुर्गंध आणि 8 स्पर्श. मृदू, कर्कश, स्निग्ध, वृक्ष, शीत, उष्ण आणि हलका आणि भारी, गुरु आणि लघु, असे हे 8 स्पर्श. हे स्पर्श हे सगळ्यामध्ये किती हा जीव आसक्त आहे. आता बसलं टोचते, काय तर पाहिजे, खाली मोमो पाहिजे, उकडा लागलेला आहे, पंखा पाहिजे, ते सगळं उष्ण असलं की थंड पाहिजे. हे सगळे 5 इंद्रियांचे विषय ह्यामध्ये जीव आसक्त आहे. आणि सप्तसरा, ऐकायला कानाला स्वर पण चांगला पाहिजे, मधुर पाहिजे, कर्कश नको. तर 7 स्वर सांगितले. आपण त्याचं उदाहरण सामान्य सा, रे, ग, म, प, ध, नि ते म्हणतात, किंवा त्याचंच ते नाव आहे याच्यात टीकेमध्ये. षडच, ऋषभ हे सगळं संगीत शिकवतात पहिला. गांधार, मध्यम, पंचम, धैवत आणि निषाद. त्याला सा, रे, ग, म, प, ध, नि, रूपा. सप्त हे 7 कर्मेंद्रियाचे विषय झाले. अशा प्रकारे हे 28 मनसहित आणि 27 झाले. आणि मन असं ते इंद्रिय म्हटलं नाही तरी पण त्याला अनिंद्रिय म्हटलेलं आहे. मनाचा विषय अशा प्रकारे 28 इंद्रिय विषय जाणावे. यापासून विरत नसेल तर तो असंयत आहे, आणि यापासून विरत असेल तर तो संयमी आहे. निदान संयम धारण केल्यावर तरी सुद्धा इंद्रिय विषय संबंधीची आसक्ती यथा यथा न रोचन्ते विषया सुलभापि तथा तथा समायती समितो. विषयामध्ये रुची असेल तर इकडे येणार नाही आत्म्यामध्ये. तर यापासून आसक्ती सोडायला पाहिजे. आता अशा प्रकारे हे असंयम पण सांगितलं, देशसंयम, असंयम. आता संख्या सांगतात 5 प्रकारच्या संयमीची संख्या, आणि देशसंयम आणि असंयमीची संख्या किती आहे. याच्यावरून संयमाची दुर्लभता लक्षात येते संख्येवरच. काय सांगतात महाराजांनी, आता एवढी करोड संख्या आहे आणि त्यात 1500 आरिका मुनी म्हणून आहेत, म्हणजे त्याची दुर्लभता लक्षात येते. पमदादि चौन्न जुदी सामाय दुगम कमेन से सतियम सत्त सहस्रा नवसय 9 लखातिहि परिहीना पमदादि चौन्न जुदी सामाय दुगम कमेन से सतियम
सत्य सहस्र नवसय नवलखापीः परिहीना. सामायिक आणि षडोपस्थापना संयमी किती आहेत? तर सामायिक संयम आणि षडोपस्थापना संयमाची गुणस्थान कोणती सांगितली? 6 पासून 9. 5 पासून 6, 7, 8, 9 हे 4 गुणस्थानात हे 2 संयम असतात म्हणून सांगितले. मग त्या 4 गुणस्थानांमधल्या जीवांची संख्येचा आपण जोड केला, बेरीज केली. तर जे पहिल्या ह्याच्यामध्ये पहिल्या अधिकारामध्ये सांगितलेलं संख्या, तर त्या चौघांची युती हे सामायिक द्विक संयमी लोकांची संख्या आहे. किती आहे? तर प्रमत्त किती आहे सांगितलं? 5,98,206. एवढे सगळे अडीच द्वीपामध्ये मिळून सगळे 170 कर्मभूमी, त्यामध्ये सगळ्यामध्ये मिळून एवढी 6व्या गुणस्थानाची संख्या आहे. आता भरत क्षेत्र त्यातलं कितवा भाग आहे बघा ते एवढ्या 170 मधलं. तर विदेश क्षेत्र खूप मोठे. नंतर 7व्या गुणस्थानावरती ज्यांची अर्धी संख्या आहे 2,96,99,103. आणि जे श्रेणीवर आहे ते उपशम श्रेणी आणि शपक श्रेणी असे 2 श्रेणी आहेत. उपशम श्रेणीवर जीवांची संख्या असे त्याच्यामध्ये पण आचार्यांचे मतभेद आहेत. काही आचार्य 299 सांगतात, काही 300 सांगतात, काही 304 सांगतात. असे त्याच्यामध्ये 3 भेद आहेत. हे तर ती 299 संख्या घेतली त्यांनी. अपूर्व कर्म म्हणजे 8व्या गुणस्थानातले आणि 9व्या गुणस्थानातले 299 299. आणि शपक श्रेणीवर आरोहण करणारे 598. 608 न घेता त्यांनी 598 घेतली. ही 4 गुणस्थांवरती जीवांची संख्या झाली. ह्याची बेरीज केली तर सगळी संख्या सामायिक सदोपस्थान संयमीची होते. 99, 18, 18, 27 आणि 8, 35 आणि 8, 43. 4, 9, 1, 2, 18, 27 आणि 36 आणि 4, 40. 4, 5, 14 आणि 4, 18, 19 आणि 2, 21. 2, 9 आणि 8, 17 आणि 2, 19. 9, 18 आणि 19. 1 नाही 6 आणि 9 इथे 0. 9, 18 आणि 19. 8,90,99,103. 3,9 करोड असतात ते 14व्या गुणस्थानापर्यंत मोजले जाते. यात आपण 9व्या गुणस्थानापर्यंतच घेतले ना, अजून ते पुढची संख्या मिसळली की येते 9 करोड. 8,90,99,103 एवढी सामायिक संयमी पण. आणि सामायिक संयमी जे आहेत तेच चतुस्थापन संयमी असतात, वेगळे नाही आहेत. तेच दोन्ही संयमींची संख्या तेवढीच. सतीयम आता राहिले कोण? परिहार विशुद्धी संयम 6व्या आणि 7व्या मध्ये तेवढेच आहे परिहार विशुद्धी संयम. परंतु सगळ्यांना असत नाही ना, तर त्याची संख्या सांगितली 7,6. तीही परिणाम लावायचे सगळीकडं. 3 कमी 60,000 म्हणजे 6,997 एवढे परिहार विशुद्धी संयमी एवढे असू शकतात. 6,997 परिहार विशुद्धी चारित्र. आणि सूक्ष्म सांप्रदाय 10वं गुणस्थान. 10व्या गुणस्थानाची संख्या किती? हे उपशमक आणि शपक 598 299 मिसळले 897 म्हणजे 3 कमी 900. नवसय तीही परिणाम दिलेला लावायचं. परिहार विशुद्धीवाले 3 कमी 7,000, परिहार सूक्ष्म सांप्रदाय 3 कमी 900 आणि यथाख्यात संयमी 3 कमी 9 लाख. म्हणजे यथाख्यात संयमी कोण येणार? 11, 12, 13, 14 या 4 गुणस्थानांची बेरीज केली तर किती येते? 8 3 कमी 8,99,997 एवढे यथाख्यात संयमी. आणि सगळ्यांची बेरीज केली की सगळे मुनिराज होणार. मोक्षाला गेले की नवीन पिता ऍड हा त्यातले काही मोक्षाला गेले की खालचे वरती येणार. हा मोक्षाला गेले तर
ते गेले की परंतु 13व्या गुणस्थानाची संख्या आधी उत्कृष्ट सांगितली ना, ते घ्यायची तिथं. आता पुढं आता कोण राहिले? 5 संयमींची संख्या झाली सांगतो. आणि आता 2 राहिले फक्त, देशसंयमी आणि असंयमी यांची संख्या सांगतात. 481 गाथा आहे. पल्ला संख्ये जदिमं विरदा विरदान तव परिमाणं भूत्ता भूत्तरासिहीनो संसारी अविरदानपमानं पल्ला संख्ये जदिमं विरदा विरदान तव परिमाणं भूत्तरासिहीनो संसारी अविरदानपमानं. हीना के उसमें हीना किया है, इसमें हीनो किया है. हीना. पंचम गुणस्थानावरती जीवांची संख्या किती? तसं आहे नाही, पल्ल्याचा असंख्यातावा भाग. मनुष्य जे आहे ते संख्यातच असणार. 13 करोड सांगितले मनुष्यांची संख्या. इथं पुढच्या शेवटच्या ह्याच्यात येईल. पंचम गुणस्थानावरती मनुष्यांची संख्या 13 करोड आहे. परंतु तिर्यांचे पण देशसंयमी आहेत ना, तर ते पल्ल्याचा असंख्यातावा भाग. म्हणजे असंख्याता संख्यात तिर्यांचे जीव पंचम गुणस्थानावरती आहेत. आणि आम्हाला एक गुणस्थान घ्यायचं होत नाही, जे देशसंयमी करायचं होतं. तिर्यांचे करू शकतोय, जो पूछ वाला कर सकता है वो मुछ वाला क्यों नहीं कर सकता? सम्यक तो करू शकतो, तो देशसंयम धारण करू शकतो, मग आम्ही दोन्ही पण करू शकत नाही का? त्यांच्यापेक्षा तर आपल्यामध्ये विवेक जास्त आहे पशुपेक्षा. आपण करू शकतो. इथं नाही केलं तर तिथे जाऊन तरी आठवण होणार तिऱ्यांच्यामध्ये. तिऱ्यांचे सुद्धा जास्त जे गेलेत ना देशसंयमी, म्हणजे इथून स्वयंभूरमण द्वीपामध्ये उत्पन्न होतात. मेरा ऐसा चिंतन है कि हाँ व्रती है, समझो द्रव्य व्रत धारण किया है, लेकिन कुछ मायाचार किया, तो वो मर करके तिर्यांचे पर्याय में गए. सम्यक तो है, तो सम्यक तो नहीं है. सम्यक तो नहीं, व्रत कैसा? ते द्रव्यवृत्ति नहीं बनते, द्रव्यवृत्ति में धारण नहीं करते हैं, और मायाचार बन के तिर्यांचे पर्याय में गए, और वहां जाकर के जाति स्मरण हुआ उनको. तो वहाँ स्वयंभूरमण द्वीप में जाकर के भी उनको पश्चाताप होता है ना, मैं क्यों तिर्यांचे पर्याय में आया, तो पूर्व भूमि में ऐसा मायाचार किया. तो वहां जाकर के फिर वो द्रव्यव्रत स्वयं धारण करके व्रति बनते. ऐसे असंख्यात कहाँ पर है? वहीं पर है ना, स्वयंभूरमण द्वीप में और स्वयंभूरमण समुद्र, वहाँ के जो तिर्यांचे हैं वही असंख्यात देशसंयमी है. कोई वहाँ पर व्रत देने के लिए भी नहीं है उनको, लेकिन अपने आप भाव होते हैं और बनते हैं. कोई मुनि भी नहीं जाते वहाँ पर. हाँ, मला तसे विरक्त रूप परिणाम झाले म्हणजे झाले ना, म्हणजे त्या प्रतिनिधीची गरजच नाही. तशी विरक्त रूप भाव झाले म्हणजे तो देव द्रव्यवृत्ती झाला. आता मी हे बोललं खाणार नाही, अप्रासुत पाणी पिणार नाही, असे त्याच्या मनामध्येच भाव झाले. तर म्हणून त्यांची किती संख्या सांगितली? पल्ल्याचा असंख्यातावा भाग. परवा सांगितलं होतं की 4 गुणस्थानावरती जीव पल्ल्याचा संख्यात्वा बघायचा आहे. 2रं, 3रं, 4थं आणि 5वं. 4थ्या गुणस्थानावरती सुद्धा जीव 4 एकत्रितली म्हणून सुद्धा पल्ल्याचा संख्यात्वा बघायचा फक्त. म्हणजे तिथं नारकी आणि देव किती आहेत? असंख्यात जलश्रेणी प्रमाण आहेत, परंतु त्यातले फक्त सम्यक किती असणार? पल्ल्याचा असंख्यात्वा भागच. ती सगळ्यात जास्त ही संख्या असंख्यातांची. त्याचा असंख्यात्वा भाग देश मिश्र गुणस्थानावरती, त्याचा पण संख्यात्वा भाग सासाधन गुणस्थानावरती, आणि त्याचा पण असंख्यात्वा भाग पंचम गुणस्थानावरती. म्हणून हे भागार वाढत गेला. हे पल्ल्याचा असंख्यात्वा भाग 4th गुणस्थानावरती, त्याच्यापेक्षा असंख्यात्वा भाग 3ऱ्या गुणस्थानावरती, कारण काळ कमी आहे ना, अंतर्भूतच आहे, आणि 4थ्या गुणस्थानाचा काळ मोठा आहे. त्याच्यापेक्षा सासाधनचा काळ कमी आहे संख्यात्वा भाग, म्हणून तिथे संख्यात्वा भाग घेतला. आणि त्याच्यापेक्षा पण देशसंयमी असंख्यात्वा भाग आहे 2ऱ्या गुणस्थानापेक्षा.
दुसऱ्या गुणस्थानापेक्षा 5व्या गुणस्थानाचा काळ मोठा आहे. काही कवी पुरोकोटी आहे. ते रेंच्यांचं तर फक्त अंतर्मुहूर्त कवी पुरोकोटी आहे आणि मनुष्यांचं 8 वर्ष कमी पुरोकोटी आहे. परंतु तरी सुद्धा त्याची दुर्लभता आहे म्हणून संख्या कमी आहे. नाहीतर काळ कमी असला की त्याची संख्या कमी असते आणि काळ जास्त असला की त्याची संख्या जास्त असते, असं कुठं नियम असतो. परंतु इथं तो नियम लागू होत नाही, कारण का देश संयम धारण करणं अत्यंत दुर्लभ आहे म्हणून त्याची संख्या कमी आहे. म्हणून पल्ल्याच्या असंख्यात्वाबाबती संदृष्टी तिथे दिली. या 4 गुणस्थानांची तुलना आहे त्याच्यामध्ये. आणि ह्या सगळ्या राशीनं रहित 5 संयमी आणि देश संयमी हे संसार राशीतून मायनस करायचे. मग राहिलेले कोण आहे? सगळे असंयमी. अनंत अनंत सगळे जीव कोण आहेत? असंयमी. आता कुठल्या संख्यामध्ये आपला नंबर आहे बघा तिथं. 5 संयमामध्ये काय देश संयमामध्ये काय असंयमाच्या संख्येमध्ये कुठंतरी आपण आहोतच ना. आपली एक संख्या तिथं आहेच. तर आता ती आपली संख्या कुठल्या यादीमध्ये जायला पाहिजे? असंयमातून निघून आपल्या वरच्या लिस्टमध्ये यायला पाहिजे देश संयम, आणि तिथून पुन्हा सकल संयम झालं त्या पुरुषाने. काय सांगतात झालं. आता ही मार्गना संपलेली आहे संयम मार्गना. तर हे सगळं वाचायचं कशासाठी? हे मार्गणा म्हणजे शोधणं, आपल्या जीवाला शोधायचं. मी कुठं आहे? संयमाच्या पेक्षेने मी कुठं आहे? ज्ञानाच्या पेक्षेने मी कुठं आहे? दर्शनाच्या पेक्षेने मी कुठं आहे? असं आपल्या स्वतःला शोधायचं. दर्शनामध्ये मी कुठं आहे? तर ते स्वतःचं शोधन करायचं. तर ही मार्गणा शिकून उपयोग. आणि स्वतःच आपण शोधून संयमाचे भेदपाठ केले, नंबर आला, काय काय हे सगळं बनवलं, प्रोजेक्टर चा नंबर काढला. परंतु आपण मात्र आत्मा मात्र आपला त्या सगळ्यापासून शून्य राहिला, तर त्याचा काही उपयोग नाही. आपलं जीवन बदलायला पाहिजे. जाना हा मी शुद्ध चैतन्यमय जीवच आहे. हा मी परिपूर्ण आहे, अनंत गुणाने परिपूर्ण आहे. माझ्यामध्ये काहीच कमी नाही. मी परद्रव्याच्या अधीन होऊन स्वतःला विसरलो आहे. दुसऱ्याच्या प्रभावाखाली आपण आपल्या आत्म्याचा प्रभाव आपल्यावर पडत नाही. आता आपल्या आत्म्याची महिमा समजून घ्या. हा आपला आत्मा महिमा युक्त आहे, आपल्याला अत्यंत सुख देणारा आहे. ह्या आत्म्याच्या आश्रयानेच आपण सुखी होऊ शकतो. तर ह्या सुखमय, ज्ञानमय, अनंत गुणमय अशा आपल्या विभूला जाणा सम्राट आहे. सम्राट कुणाच्या अधीन नसतो, स्वतंत्र असतो. हा माझा आत्मा सुद्धा स्वतंत्र आहे. स्वतःचं कल्याण करण्यासाठी सुद्धा स्वतंत्र आहे. कोणाच्या परवानगीची आवश्यकताच नाही. स्वतंत्र स्वरूप ज्ञानानंद स्वरूप टंकोत्कीर्ण ज्ञायक स्वरूप शुद्ध एको नमो हरे